चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला। लेक लाडकी राज्यस्तरीय कवी संमेलनात लेकीच्या कर्तृत्वाचा काव्यमय जागर। चिंचवड दिनांक 5 जुलै। कर्मयोगिनी महिला संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले लेक लाडकी राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहपूर्ण आणि भावनाप्रधान वातावरणात संपन्न झाले। चिंचवड येथील सुखी भवन सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लेकीचे अस्तित्व, तिचे कर्तृत्व, संघर्ष, माया आणि यश यांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या कवितांनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्राध्यापक चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या हस्ते झाले। अध्यक्षस्थानी प्राध्यापक तुकाराम पाटील होते। प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र घावटे, सौ सविता इंगळे आणि सुरेश कंक उपस्थित होते। यावेळी सुप्रसिद्ध आहार तज्ञ डॉक्टर रोहिता गांधी यांनी आहार व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करत संतुलित जीवनशैलीचे महत्त्व विशद केले। उद्घाटक प्राध्यापक चंद्रकांत दादा वानखेडे यांनी आपल्या पहाडी आवाजात आणि प्रभावी शैलीत लेक माऊली बापाची, लेक साऊली बापाची, लेक माहेराचा थाट, लेक संसाराचा पाट या ओळी सादर करत आई वडिलांनी लेकीतील अतूट नात्याचे हृदयस्पर्शी वर्णन केले। अध्यक्ष प्राध्यापक तुकाराम पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून लेकीच्या कर्तृत्वाचा गौरव करत तिच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला। प्रमुख पाहुणे राजेंद्र घावटे, सविता इंगळे आणि सुरेश कंक यांनीही लेकीचे गुणगान करणाऱ्या आपल्या रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेला राज्यभरातील तब्बल 108 कवींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। स्पर्धेतील कवितांचे परीक्षण ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर निलिमा फाटक यांनी केले। स्पर्धेत सरिता कलढोणे आणि प्रदीप बडदे यांना संयुक्त प्रथम क्रमांक, आर.पी. शिकरे आणि रजनी अहिरराव यांना संयुक्त द्वितीय क्रमांक, तर सुवर्णा बच्छाव आणि प्रतीक्षा ढोकळे यांना संयुक्त तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला। तसेच सुजाता भडबडे, सरोज गाजरे, सानिका पाटील, रसिका शाळीग्राम, योगिता कोठेकर आणि मंजुषा ठावरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। यानंतर झालेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात सुमारे 25 कवींनी लेक लाडकी या विषयावर आपल्या भावस्पर्शी कविता सादर केल्या। दिनेश भोसले, हेमंत जोशी, शामराव सरकार दिनेश भोसले, हेमंत जोशी, शामराव सरकाळे, सुहास घुमरे, शोभा जोशी, वंदना इनानी, पितांबर लोहार, प्रदीप गांधलीकर, संतोष गाडवे, सुप्रिया लिमये, माधुरी डिसुजा, मीरा भागवत, कमल सोंजे, अरुण कांबळे, राधाबाई वाघमारे, जयश्री श्रीखंडे, नयन गोवंडे, संध्या शिंदे, निलिमा फाटक यांच्या काव्य सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली। लेकीच्या मायेचा, संघर्षाचा, कर्तृत्वाचा आणि कुटुंबातील तिच्या स्थानाचा विविध पैलूंनी वेध घेणाऱ्या कवितांनी उपस्थितांना भावुक केले। या प्रसंगी माननीय अभय पोखरना, मीना पोखरना, इंदोर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक संदीप राशीनकर व श्रीती राशीनकर, प्राध्यापक पांडुरंग भोसले तसेच महेंद्र भारती यांची विशेष उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा सीमा शिरीष गांधी यांनी केले। त्यांनी कर्मयोगिनी महिला संस्थेच्या साहित्यिक आणि सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले, तर संध्या शिंदे यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्ष्मण शिंदे, सिद्धार्थ गांधी, छाया शीलवंत आणि शांतीलाल गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले। या साहित्यिक सोहळ्यास राज्यभरातील कवी, साहित्यिक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे सिटी इंडिया मराठी न्यूज उपसंपादक श्री विजयकुमार देशपांडे सर यांनी।